म्यानातून उसळे तलवारीची पात, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. नमस्कार. हे अजरामर गीत म्हणजेच काव्य कवी वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी शौर्यगाथा सांगणारं हे गीत लिहिलेलं आहे. स्वराज्य स्थापनेसाठी अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. स्वामिनिष्ठ आणि स्वाभिमानासाठी स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे 6 मावळे यांचा इतिहास सांगणारे हे गीत आहे. राज्याभिषेक होण्याच्या आधी आपल्या देशावर बेहलोर खान नावाचं संकट येऊन ठेपलं होतं. बेहलोर खान हा रयतेस अतिशय त्रास देत होता. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांच्यावर कामगिरी थोपवली आणि बेहलोर खान यांना पकडून आणण्यासाठी सांगितलं. गनिमी काव्याचा वापर करून प्रतापराव गुजर यांनी शत्रूचा सर्व जी रसद आहे, पाणी आणि अन्न याच्यावर घेरा घातला आणि आपल्या ताब्यात घेतले, जेणेकरून शत्रू बेजार होईल. आणि झालेही तसेच. बेहलोर खानचे जे सैन्य ते हत्ती, घोडे त्याचप्रमाणे माणसं पाण्यासाठी आणि अन्नात अशी तरसली होती आणि शेवटी बेहलोर खानने शरणागती पत्करली. शरण आलेल्या खानला प्रतापराव गुजर यांनी सोडून दिलं, परंतु त्याच्या स्वभावाप्रमाणे पुन्हा बेहलोर खानाने रयतेस त्रास द्यायला सुरुवात केली. ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना समजली तेव्हा त्यांना प्रतापराव गुजर यांचा राग आला, कारण त्यांनी सांगितलं होतं की बेहलोर खानला जिवंत मारून टाका किंवा जिवंत पकडून आणा. त्यामुळे गनिमास गर्दिश दाखवल्याशिवाय आम्हाला तुमचे तोंड देखील बघायचे नाही, असे जेव्हा निरोप शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना पाठवला तेव्हा स्वामिनिष्ठ आपले मावळे गुजर यांना खूप वाईट वाटलं आणि ते वाईट वाटले त्या परिस्थितीमध्ये वेड्यासारखे शत्रूवर हल्ला करण्यास निघाले. आणि त्यांच्यासोबत जे 6 शूरवीर होते त्यांची नावं पुढीलप्रमाणे. सर्वप्रथम प्रतापराव गुजर, विठोजी शिंदे, कृष्णाजी गोविंद कुलकर्णी, सिद्धोजी निंबाळकर, बालाजी जाधव, श्रीधर कृष्णाजी आणि कंदुपंत परदेशी असे हे 7 शूरवीर शत्रूच्या गोठ्यात शिरले आणि त्यांनी सपासप शत्रूंवर हल्ला करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये बेहलोर खान आणि त्याचे सैन्य यांना काहीच समजलं नाही की काय होतंय. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं फक्त 7 योद्धे आहेत, त्यावेळेस खानाचं जे सैन्य होतं हजारोच्या पटीमध्ये, त्यांनी या शूरवीरांना एक एक करून यमसदनी पाठवले. जेव्हा ही बातमी शिवाजी महाराजांना समजली तेव्हा त्यांना अतोनात दुःख झालं. ते म्हणाले, गुजर प्रतापराव गुजर हे असं वागतील, त्यांना ते इतकं जिव्हारी लागेल असं आम्हाला स्वप्नात देखील वाटलं नाही. स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी अशा अनेक मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. अशा या शूरवीरांना वंदन. नमस्कार.